नमस्कार मंडळी, सकाळचे 9 वाजलेले आहेत। मी ज्योती नारायणे सोबत रमेश तुम्हा सर्वांना सुप्रभात करत आहोत। आणखीन ही सुप्रभात माणगाव रायगड मधून आम्ही करत आहोत। हो, आज सकाळी सकाळी आम्ही इथे परशुराम शेडगे यांच्या वडापाव चहा सेंटरवर आम्ही आलेलो आहोत। इथे मुरबाड रोड माणगाव सिव्हिल हॉस्पिटलच्या अगदी बाजूला हे वडापाव चहा सेंटर आहे। आणखी ह्याच रोडवरती थोड्याशा अंतरावर थोरात मिरची मसाले डंक आहे, जिथे आम्ही आलेलो होतो आमचे मसाले दळण्यासाठी। आणि तो व्लॉग मी तुम्हाला माझ्या पुढच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघू शकता, आम्ही मसाले कसे बनवले ते। पण त्याच्या अगोदर आम्ही थोडीशी पेटपूजा करायची होती आम्हाला, त्यामुळे आम्ही आता इथे वडापाव सेंटरवरती आम्ही इथे आलेलो आहोत। आणखी हे जे तुम्ही बघत आहात हे बटाट्यांचं 4 किलो बटाट्यांचं हे सारण आहे। हे सारण त्यांच्या पत्नीने त्यांना घरातूनच बनवून दिलेलं आहे। इथे आल्यावरती ते मिक्स करत होते आता सारण। आणखी ह्याचे मग ते छोटे छोटे पेढे काढणार, म्हणजे छोटे छोटे वडे बनवण्यासाठी छोटे छोटे पेढे तयार केले जातात। आणखी तिथे ते ठेवतात। तुम्ही बघत आहात किती छोटीशी ही जागा आहे। इथे अगदी छोटासा किचन आहे, पण सफाई म्हणजे एक नंबर। कारण की इतकं छान आणखी इतके छोट्याशा जागेमध्ये त्यांनी अगदी त्यांचा सिंक इथे बसवलेला आहे हात धुण्यासाठी। अगदी इथे 4 माणसं बसतील एवढासा छोटासा हा टेबल, आणि भोवतीला म्हणजे त्याच्या बाजूने 4 लोक बसू शकतील इथे, एवढी जागा आहे। त्याच्याच बाजूला तुम्ही बघत असाल हे पाण्याचं जार त्यांनी ठेवलेलं आहे। त्याच्याच बाजूला तुम्ही छोटासा हा फ्रीज बघत आहे। हा छोटा नाही आहे, मोठा आहे हा फ्रीज। आणखीन इथे अगदी फ्रीजमध्ये थंड पाण्याच्या बॉटल्स, काही ड्रिंक्स वगैरे ठेवत असतील ते सर्व काही। बाहेर तुम्ही बघताल तुम्ही 6 ते 8 लोक बसतील एवढ्या चेअर्स बाहेर ठेवलेल्या आहेत। आणखीन इथे किचनमध्ये छोटंसं एक काउंटर आहे, जे कुकिंग काउंटर आहे। एका गॅसवरती त्यांनी वडे तळण्यासाठी कढई ठेवली आहे। आणखी इथे ते भाऊ आपल्याला हाय करतायत। येस, हो, इथे कढई आहे। आणखीन दुसऱ्या काउंटरवरती चहा आहे, म्हणजे गरम गरम वडेपाव झाले खाऊन की लगेच गरम गरम चहा आपल्याला पिता येईल। तर असं हे 2 अरेंजमेंट आहेत, ते तुम्ही बघत आहात इथे। आणखीन इथे भाऊ आता वडे तळतायत। एका राऊंडमध्ये ते 10 ते 12 बटाटे वडे तळू शकतात ते। वाव, मस्त बटाटे वडे तळतायत ते तिथे बाजूला। आणि बाजूला आपला चहा पण तयार झालेला आहे, छान। बरेचसे पार्सल्स ह्या सेंटरमधून बाहेर जातात। आत्ताच बाजूच्या हॉस्पिटलमधून 10 ते 12 वडापावच्या ऑर्डर्स आल्या। आणखीन असे काही लोकही आता वडापावचे त्यांनी ऑर्डर्स देऊन गेलेले आहेत ते। आणखीन हा जो राऊंड जो आहे ना बटाटे वड्यांचा, हा तर आम्हीच घेणार आहोत। त्याच्यानंतर ते सगळे हे पार्सल्समध्ये जाणार आहेत। गरम गरम बटाटे वडे आणि जबरदस्त टेस्ट, खरंच फार जबरदस्त टेस्ट आहे ह्या बटाटे वड्यांची। कारण हे जे सारण आहे ना, हे सारण त्यांच्या पत्नींनी घरातून बनवून तयार करून त्यांना दिलेलं आहे, त्यामुळे अशी ही जबरदस्त टेस्ट ह्या बटाटे वड्यांना आलेली आहे। आणखीन आपल्या मुंबईचा जो वडापाव आहे ना, त्याला अगदी त्याच्या टेस्टला अगदी टक्कर देणारा माणगावातला परशुराम शेगडे यांचा वडापाव आहे। तर तुम्हीही इथे या, आणखीन ह्याची चव घ्या, तुम्ही स्वाद घ्या त्यांच्या वडापावचा इथे। आणखीन इथे आपले आता गोल्डन बटाटे वडे तयार झालेले आहे, आपला पहिला राऊंड। आणि हे आता आपला पहिला राऊंड हा त्यांनी आता काउंटरवरती ठेवलेला आहे। आणि त्याचबरोबर आता हिरव्या मिरच्याही त्यांनी फ्राय करून घेतलेल्या आहे। आमची इथे प्लेट पण त्यांनी ठेवलेली आहे। आणखीन आता आमची प्लेट भाऊ आम्हाला तयार करून आता देणार आहे।
बापरे, मला तर राहावं म्हणजे मला भरपूर भूक लागली आहे. आणखीन वा, आमचा आता ही प्लेट आता आमची, इथे आमचा वडापाव. येस, तर मी तर सुरुवात करणार आहे. बघता बघता मी आणि रमेशनी 8 वडापाव खाल्ले. तुम्ही या, आणखीन इथलचा स्वाद घ्या. माणगाव, मोरबा रोड. मी आज जवळजवळ 23 वर्ष इथे मी बिझनेस करतोय वडापावचा. इथे खूप छान आहे, लोक मला रिस्पॉन्स चांगला आहे, लोक येतात भरपूर. आणि तुम्ही सगळ्यांनी पण या इथे एकदा टेस्ट घेऊन बघा. नमस्कार.